काम मार्गी लागतं, ते जाणून बुजून कोणी बाजूला टाकत नाही, कामाच्या व्यापामध्ये ते होतं. हे या पद्धतीनं आपल्या या दोन बाबी ज्या आहेत त्या आपल्या महसूल विभागानं चांगल्या अंगीकारलेल्या आहेत. आपल्या सर्वांना महसूल दिनानिमित्त मी शुभेच्छा देतो आणि एक गोष्ट सांगतो की वी आर चॅम्पियन, वी आर ऑल चॅम्पियन. आणि ज्यांची निवड झालेली आहे दे आर चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन्स. धन्यवाद. मी आजच्या या प्रसंगी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या पंधरवाड्यामध्ये आपण खरे चॅम्पियन आहोत हे आपल्या कामातून आपण दाखवून देऊया आणि ते आपण दाखवून देऊ अशी माननीय जिल्हाधिकारी महोदयांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं ग्वाही देतो आणि आपल्या सर्वांना पुनश्च शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. धन्यवाद सर. आता सर्वांना आतुरता लागलेली आहे ती जिल्हाधिकारी मॅडमच्या मनोगताची. तर मॅडम, आपण आम्हाला आपल्या मनोगताने मार्गदर्शित करावं ही मी तुम्हाला विनंती करते. सर्वांना नमस्कार. सगळ्यांना महसूल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रथम आजच्या सगळ्या सत्कार मूर्तीला माझं अभिनंदन. हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ यू. आता आरडीसी साहेबने सांगितल्याप्रमाणे चॅम्पियनचे चॅम्पियन्स आहेत, कारण की या निवड करताना आम्हाला खूप वेळ लागलाय. माझा सगळं तहसीलदार चांगला आहे, माझा सगळं एसडीएम चांगला आहे, यामधून आम्ही कोणाला निवडू. सो यांच्यासाठी आम्ही खूप वेळ बसून, कारण की आता तुम्ही मला सांगितलं तहसीलदार आणि एसडीएमच्या बद्दल त्याने केलेली चांगल्या कामांच्या बद्दल तुम्ही एस्से लिहा. मी एकेकांच्या बद्दल 10-10 पान आरामसे लिहू शकतो. तेवढंच माझ्याकडे त्यांच्या चांगल्या कामाचे लिस्ट आहे. म्हणून आम्हाला दिमाग लावला लागलं की कसं करायची आहे. तर रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या बद्दल एक बोलायचं म्हणजे काही काम असेल रेव्हेन्यू डिपार्टमेंट करा, जिल्हा अधिकारी करा म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंट करा. एक गोष्टी आहे माझ्या IAS मध्ये एक विषय आहे की आम्हाला सगळ्या डिपार्टमेंटांच्या सोबत काम करायला संधी मिळतात. सीओ जिल्हा परिषद मध्ये आम्ही आरडीडी सोबत असतो. आरडीडी ला आमच्याकडे भरपूर डिपार्टमेंट आहे आणि त्याच्या पूर्वी ट्रायबल डिपार्टमेंट कडे पीओ म्हणून आम्ही काम करत आहे आणि त्याच्या पूर्वी आमची एसडीएम ची पोस्टिंग होतात आणि प्रोबेशन मध्ये आम्हाला चीफ ऑफिसर म्हणून पण पोस्टिंग होतात. म्हणून आम्हाला सगळ्या डिपार्टमेंटांचे एक आहे. या दिवशी मला रेव्हेन्यू डेच्या निमित्ताने मला एक शब्द आठवण येतात की मी तेव्हा प्रोबेशनला जॉईन केलं होतं. त्या पहिली दिवशी ऑगस्ट 1 होतं 2016 ला. मी माझ्या कलेक्टर सरांच्या सोबत बसलो होतो. तेव्हा सरने एक सांगितलं, बेस्ट डिपार्टमेंट म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंट. मला तेव्हा ते कळलं नव्हतं. ओके, सर कलेक्टर आहे म्हणून त्यांच्या डिपार्टमेंटला सर कौतुक केलेली असती. पण आता माझ्या एक्सपिरियन्सच्या नंतर मी पण सांगणार आहे माझ्या प्रोबेशनर्सला बेस्ट डिपार्टमेंट म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंट. एक काम सांगितलं, पुढच्या क्वेश्चन येतच नाही. का करायचं, हे माझं काम नाहीये, या लिस्ट मध्ये नाहीये, मला का बरं करायचंय, माझ्याकडे वेळ नाहीये, मी कसा करू. आतापर्यंत आम्ही केलेली सगळं मिळालं. सगळ्या डिपार्टमेंटांच्या सोबत आम्ही भरपूर एक्सपिरियन्स मध्ये, पण रेव्हेन्यू डिपार्टमेंटांच्या सोबत आतापर्यंत एक पण माझ्याकडे प्रश्न कोणी विचारलेली नाही. माझ्या हॅट्स ऑफ टू माय तहसीलदार, एसडीएम आणि डेप्टी कलेक्टर्स. एक प्रश्न माझ्याकडे आलेली नाही की हे मी काम का करायची. पण मी त्यांना देणार काम पण असं फक्त रेव्हेन्यू डिपार्टमेंटची काम नाहीये. मी तर सगळं डिपार्टमेंट, कार्बन क्रेडिट पासून सगळ्या गोष्टीला आता आम्ही सगळ्यांना याला घेतो. आतापर्यंत एक पण प्रश्न माझ्याकडे आलेली नाही की वाय शुड आय डू इट. माझं काम आहे का, माझ्याकडे वेळ खरोखर नाहीये. खरोखर यांचं तुमच्या सगळ्यांचं शेड्यूल बघितलं ना, अजिबात वेळ नाहीये. मला तेव्हा
काही विचारण्याच्या पूर्वी माझ्या दिमागमध्ये हे पण झालं, आता हे आम्ही त्यांना सांगतो पण त्यांच्याकडे वेळ कुठे आहे करायला, पण माझ्याकडे चॉईस नाहीये, या मला करून घ्यायचं म्हणजे आताच वेळ आहे. इलेक्शन सुरू झाला त्यांच्यानंतर एक वेगळं मोहीम सुरू होऊन जातात. तो एक आहे. इतकं सगळं सेक्रेटरीज डिफरंट डिपार्टमेंटची सेक्रेटरीज कडून आता आम्हाला मीटिंग वगैरे असतात. आज पण आम्हाला एक मीटिंग आहे, तेच मी लॉग इन करून बसलेली आहे, अजून त्यांचं सुरू नाही झालं. पण आज आमचा महसूल दिवस आहे, आपला पूर्ण डिपार्टमेंटची एक दिवस आहे, पण हे कोणी बघणार नाही. सगळ्यांना त्यांची डिपार्टमेंटची काम व्हायला पाहिजे आणि सगळ्यांना असं वाटतं की त्यांची डिपार्टमेंट प्रायोरिटीवर राहायला पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रायोरिटी म्हणजे तहसीलदार आणि एसडीएमचे डिफॉल्ट प्रायोरिटी होऊन जातात. कारण की आम्हाला किती ऐकावं लागेल तेवढंच आम्ही खाली देऊन टाकतो की तुम्ही बंद करा, लवकर करा, का पेंडिंग आहे. आता आपण बघितलं ना, आपला मेन वर्क रेव्हेन्यू वर्क यांची कमिटीज किती आणि एसडीएम आणि तहसीलदार आणि जिल्हाधिकारीकडे असलेली वेगळ्या किती कमिटीमध्ये आपण अध्यक्ष आहे. तहसीलदार असो एसडीएम असो किमान 300 कमिटी असणार. त्यामध्ये प्रॉपर रेव्हेन्यूच्या किती कमिटी आहे, हार्डली 10 असतील. उर्वरित सगळं दुसऱ्या डिपार्टमेंटची आहे. नवीन काही स्कीम आलं, जिल्हाधिकारी अध्यक्ष किंवा सहसचिव आणि तहसील लेवलला तहसीलदार अध्यक्ष, बरोबर आहे. आणि त्यांना काम आलं, पूर्ण कालीची टीम तेच कामात मागे आहे.